राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे। काही भागात जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले, तर अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजपासून पुढील 3 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। पुढील काही दिवसात पावसाची काय परिस्थिती असेल याविषयी हा आढावा घेतलेला आहे। बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। मुंबईसह कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय। कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या 2 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय, तर मुंबई, पालघर, ठाणे या भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। उद्या मुंबईत दिवसभर ढगाळ वातावरण राहणार आहे आणि कमाल 32 डिग्री सेल्सिअस तर किमान 25 डिग्री सेल्सिअस तापमानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। पुण्यात उद्या मुसळधार पावसाची शक्यता पुणे हवामान विभागाने वर्तवलेली आहे, तर कोल्हापूरमध्ये उद्या मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय। विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। पुढील 2 दिवस पूर्व विदर्भात पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय, तर चंद्रपूरमध्ये उद्या कमाल 32 डिग्री सेल्सिअस आणि किमान 22 डिग्री सेल्सिअस तापमान असेल। पुढील 2 दिवस हे मराठवाड्यात मुसळधार पावसाचे असतील। विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता। बीड, जालना, परभणी, संभाजीनगर या जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे, तर काही भागात हलक्या सरी कोसळतील असं हवामान विभागाने म्हटलंय। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल 34 डिग्री सेल्सिअस तर किमान 25 डिग्री सेल्सिअस तापमान असेल। राज्यभरात पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत असून पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा जमा झालाय। दुसरीकडे खरीप हंगामातील पिकांनाही पावसामुळे मोठा दिलासा मिळालाय। तुमच्या भागातील पावसाची काय परिस्थिती आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा।